येते ग. शितले, अगं कुठं निघाली सकाळी सकाळी? ते यास्मिनचा फोन आलता, काय तर काम आहे वाटतं. म्हणली घरीच ये, तिच्या घरी चालले. तिच्याकडे जाते असं सांगून उगाच उन्हात फिरत बसू नग. मागच्या वेळेला 2 वेळा चक्कर येऊन पडली होतीस, लक्षात आहे ना? अगं आई, त्याला 3 वर्ष झाली की. पण पडली होतीस ना? एक तर काय खात पण नाही. आता तर नाश्ता केलायस का? अगं यास्मिनकडे खात काय तर. चल येते. शितले ये, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. का? अगं तर तुझाच विषय चालला होता, ही तुझ्याकडेच येत होती. माझ्याकडं? हा, आता आपला फोन नाही का झाला? तू म्हणलीस लय महत्वाचं काम आहे, घरी आहे म्हणून घरीच येत होते मी. हा तेच की. अगं किती उशीर झाला वाट बघत होती, तू आली नाहीस ना म्हणून मी चालली. अगं हा ते जरा आवरत होते ना. काय काम आहे ग एवढं महत्वाचं? अहो ज्या मी एका ठिकाणी कामाला गेले ना मंडपाच्या, म्हणून त्याला डबा द्यायचा होता. जावा जावा, पण काम झालं की लगेच या, उगाच उन्हात फिरत बसू नका. हा हा सुमन, चल ती निलमला लिस्ट करून ठेवले बघे. हा. चल. आणि डोक्यावर वडणी घेऊन जा ग. हा घेते ग. बरं झालं आलीस बाई, नाहीतर आईने तर काय सोडलंच नसतं मला. माझ्या नावावर बिल फाडून कुठे चालले होते? अगं ते एक महत्वाचं काम आहे, तिकडं जायचंय. कसलं काम? हाय एक. हा म्हणजे आजाला भेटायला चालली होतीस वाटतं. अगं नाही ग, दुसरं एक काम आहे, झालं की सांगते. बरं सांग. ते काम नंतर कर, आधी आपण जमाला डबा द्यायला जाऊ. हा मी कशाला येऊ, तू जा की. नाही बाई. हा नाही बाई म्हणजे काय? मला लय भ्या वाटते त्या रस्त्यानं जायला. कुठल्या रस्त्यानं? पांदिने जायचंय तिकडे माळावर. त्या सावंतांनी पोल्ट्री काढले ना, तिकडे मंडपाचं काम चालू आहे. आणि तुला तर माहिती आहे ना. नाही बाई, तू चल मेरे साथ. भ्याचं काय त्यात, लहान आहेस वे, जाय एकटी, काय होत नाही. म्हणजे तू नाही येणार? अगं हे बघ, मी आली असते, पण खरंच लई महत्वाचं काम आहे म्हणून जायचंय. ठीक आहे, मला पण महत्वाची काम असते ते लक्षात ठेव. तू कुठलं काम सांगितलं आणि मी केले ना, असं कधी झालंय का? आणि मी कधी काही सांगितलं की मात्र कधीच ऐकत नाहीस. राहू दे, जाते मी. आजाला बी भेटायचंय, हिला कसं सांगू? आता आजाला थांबावं लागेल तिथंच. फोन बी करता यायचा नाही हिच्या समोर. कळली तुझी मैत्री. अगं थांब थांब थांब, येते मी, चल. नाही राहू दे की, तुला लय महत्वाचं काम आहे ना. अगं येते, जम्याला डबा देऊ आणि मग जाते मी. चल चल की आता. लय भेटरीस तू तर. शितले, रुके दरीच. इथं काय आता? तुमचा जम्या इथं कुठं दिसना की, आणि पांडव बी दिसना आणि पोल्ट्री फार्म बी दिसना. हे नाही कोण इथं. चल. अगं थांब, अगं जम्या असेल इकडेच कुठे तर. असं कसं असेल? असता तर दिसला नसता वय. नाही तो, चल तू. जम्या, ए जम्या. कसं वाटलं सरप्राईज? का तुमचं लग्न ठरलंय, तुम्ही आम्हाला सांगितलं बी नाही. तुम्हाला काय वाटलं रे? हा, तुम्ही सांगितलं नाही तर आम्हाला काय कळणार नाही वे? अरे आम्हाला तुमच्या घरच्यांनी सांगितलं की तुमचं लग्न ठरलंय, मग काय 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 आम्ही म्हणलं आता पार्टी करायची, म्हणून तुम्हाला गंडून इकडे पार्टीला घेऊन आलो. ए पार्टी काय? केळवण म्हण की केळवण. अरे लग्न ठरल्यावर जी शिटीत करतात त्याला पार्टी म्हणतात, आपण केळवणच म्हणायचं. शितले, अच्छा लगा ना हमारा प्लान. इथं माझा प्लॅन राहिला त्याचं काय? शीतल, आजचं बी लय महत्वाचं काम होतं बर का तुझ्यापेक्षा. हा असेल काय तर महत्वाचं काम. रावल्या, आजच नाही, शितलीचं पण लय महत्वाचं काम होतं बर का. तशीच आणले तिला. आता माझं नाव सांगून घरातनं बाहेर सटकत होती.
हा, कळलं आम्हाला तुमचं काय महत्वाचं काम होतं ते. अरे राहुल्या, आपल्याला गंधुनी एकमेकाला भेटायला चालली होती. हा, नाही नाही तसं काय नाही. बरं बाई, कसं असायचं तसं असू दे. चला आता पार्टी करू. हा थम. पण आधी मला एक प्रश्न पडलाय, पार्टी व्हेज करायची का नॉन व्हेज ते आधी ठरवा, नाहीतर मागच्या सारखं भांडत बच्चीला बाबांनू. पार्टी व्हेज करायची का नॉन व्हेज? व्हेज नॉन व्हेज व्हेज नॉन व्हेज. व्हेज. त्या होत्यात आमचं मध्ये हाल. अरे मग मी तर खाऊन खाऊन मिळतो तुला का. हो नाही नाही माझं तसं काय नाही. तुम्ही करा नॉनव्हेज, मी नुसता भात खाईन, मला चालतंय. नको नको, नॉन व्हेज काय सारखंच होतंय. व्हेज केलं तर सगळ्यांनाच होईल ना, आणि हिला चालत नाही तर कशाला उगच. इतक्या हम्म, अरे असं कसं झालं? म्हणजे वाघाची बकरी आणि बकरीचा वाघ कसं काय झालंय? बर चला व्हेजच करू मग. हा व्हेज करू, पण जरा नॉनव्हेज केला असत तर ए गप की जरा. हा, आता तू कशाला खुसपाट काढतायस? जरा गबस जरा बिरा काय गप व्हेज खा, बुक्कीच घालून बघ तुला. अरे पण तयारी तयारी सगळी झाल्या. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीची पण. तू काय खोळायस का रे? आम्ही फक्त व्हेजचीच तयारी केली. मग व्हेज का नॉनव्हेज असं काय विचारलं? ह्यो कॉन्फिडन्स न म्हणला होता की तू नॉनव्हेज खात नाही म्हणल्यावर आज 100% म्हणतोय आपण व्हेजच करायचं, म्हणून आम्ही सगळी व्हेजची तयारी करत होतो. हा, बरं चला आता अजून बनवायचंय.